हां. नाही, कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. छत्रपती संभाजीराजे, त्याच्यानंतर दानवे साहेब, वडेट्टीवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटेताईंच्या सौभाग्यवती आणि बीडचे आमदार आणि मी, असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. आणि हीच टीम प्रयत्न करतायत. संभाजीराजे आम्हाला या बाबतीमध्ये भेटणार आहे. नाही, मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार. फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे. त्यांच्याकडे गृह खाते, आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल. ते गृह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत. आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही. फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात. आम्ही जाणं एवढे काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो. काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. हे पहा.